1 मिनिटचा पण टाईम जाया न करता चॉकलेट खाल्लं सगळं करायचं. 1 मिनिटचा पण वक्त जाया न करता अभ्यास करायला बसते. कारण की खूप जास्त अति प्रमाणात अभ्यास आहे मला आज. त्यामुळे मी आज काहीच टाईमपास नाही करणार असं मी ठरवलं आहे. बघू आता काय होतं. मी बसते आता अभ्यास करत. जेवण झालं गाईज माझं आणि आत्ता मी परत अभ्यास करायला बसते. अभ्यास करते पण मला काहीच आठवत नाही आहे, काय माहिती का. जाऊ दे तरी पण मी करते आणि आज तर मी कंप्लीट करूनच झोपेन. किती पण वाचू दे, सगळं कंप्लीट करेन तेव्हाच झोपेन मी. सकाळवर काहीच नाही ठेवणार कारण की सकाळी मला असं होतं हे करू ते करू काय करू. करते आता अभ्यास. अशी का दिसते? जाऊ द्या, केस विंचायला टाईम नाही. हां, तर मी PYQचे पॅटर्न बघून पेपर प्रिडिक्ट केला आहे. पेपरमध्ये खूप सारे क्वेश्चन्स प्रिडिक्ट केलेत. आत्ता मी त्याच क्वेश्चनचा अभ्यास करणार आहे. बिलीव्ह इन युअर सेल्फ. आणि उद्या पेपर देऊन आल्यावर आपण डिस्कस करू की मी प्रिडिक्ट केलेला पेपर आणि आलेला पेपर मॅच होतो की नाही. झाला तर समजले ना आपका भाई बाप आहे बाप. एकदम हालत बघा बेडची. अभ्यास तर मी 2% करतो आहे. दुनियाभरचा इकडचं तिकडे करून ठेवते मी. आणि थोडं मी झाड वगैरे मारली, सगळं आवरलं, केस वगैरे विंचरते, थोडं माणसात येते आणि परत अभ्यास करत बसते. लिपाम लावते, असं लिपाम सुकलं. करते आता अभ्यास. काय नाही मला जे येईल ते लिहू आपण. टॅकल करू शकतो आपण. डर के आगे जीत है. माउंटेन ड्यूवाली कंपनी एखाद्या दिवशी मला उचलून देणार आहे. तू बिना आम्ही न सांगताच तू का आमचं प्रमोशन करते का, कशासाठी. पण लेट इट बी. हे सगळे वाईफवर जे बोलायचं आहे ना ते आपण नंतर बोलू पुढच्या आठवड्यामध्ये. सध्या अभ्यास करू. जे चिलचूल असेल ते पुढच्या आठवड्यात करू. बाय.
गाईज, जेवढं टार्गेट सेट केलेलं तेवढं अर्धं झालं, अर्धं आता कंप्लीट होणार होतं. पण अंधेरा अंधेरा छा गया, लाईट गेली गाईज, कसा होईल अभ्यास. बरं झालं मी फोन चार्ज केला, तर मी टॉर्चच्या अभ्यासात सारे फ्रेज उलटी झाली. टॉर्चच्या लाईटमध्ये मी अभ्यास करीन आणि मी पण माझ्या मुलांना सांगेन की मी असं टॉर्च लावून लावून अभ्यास केला. टाईमपास करायचं बंद करते मी. अभ्यास करायला खरंच खूप माझा अभ्यास बाकी आहे. तुम्ही फेसवर नका जाऊ, मी चिलच असते जेव्हा बघावं तेव्हा. किती पण संकट आलं तरी माझं तोंड चिलच असतं. चिल माणूस आहे, काय नाही, प्रॉब्लेम्स तर येतच असतात, लाईफ आहे, होतच राहतं. पण आज जर चिल राहिली तर उद्या माझं चिलचूल निघून जाईल सगळं. मी खूप छान अभ्यासच करते. खूप बाकी अजून तर एम्ब्रिओलॉजी बाकी आहे, अजून तर इंडोक्रिनॉलॉजी बाकी आहे, CNS पण अजून थोडंसं बाकी आहे. खूप बाकी आहे, मला अभ्यास करू द्या. बाय बाय बाय. माझे डार्क सर्कल्स परत आले. डार्क सर्कल्सपेक्षा तेवढं डार्क लाईफ होईल त्याच टेन्शन आहे. मी 2 वाजलेत आता आणि मी गिवअप केला. माझं सगळं दुखतं हे इथून पूर्ण इकडे सॅक्रमपर्यंत सगळं दुखतं. माझं फर्स्ट ॲट लास्ट वर्टिब्रेपासून सॅक्रम सगळं दुखतं. कॅपॅसिटी संपली माझी काहीच जागी राहण्याची. मी सकाळी 6 वाजेपासून जागी आहे, आता 2 वाजले. किती तास झाले? 20 तास झाले मी जागी. जेवढा तास मी 12-13 तास झोपू शकते. जेवढं मी झोपू शकते तेवढं मी जागले असते. माझ्या बॉडीची काय हालत झाली असेल. आणि मी परत 4:30, 4:45, 4:30, 4:35, 4:40, 4:45 आणि 5:15 म्हणजे 5-6 अलाराम लावले आहेत. कारण की जशी माझ्या बॉडीची हालत आहे आता, मला नाही वाटत मी उठेल एका अलारामध्ये. म्हणून मी खूप अलाराम लावले, कारण की मला उठायचंच आहे. मला उठली तर त्याच्यात कठीण जाईल. मग उठून मला अभ्यास करायचा, म्हणून एवढे सगळे अलार्म लावले. झोपते मी आता. उद्या माझे डोळे बघा असे होते बसते. डार्क सर्कल्स आणि मी दिसणारच नाही. गुड नाईट, गुड पहाटे. उठेन मी आता. 2 hours later. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग नाही, गुड पहाटच झाली आज माझी. मी 4:30 वाजता उठली आहे. 2 वाजता झोपून 4:30 वाजता उठली. हे बघा माझे डार्क सर्कल्स. पण सध्या हे काय लागलं, पण सध्या डार्क सर्कल्स बघण्यासाठी पण टाईम नाही आहे, कारण की सध्या खूप सिलेबस बाकी आहे. तर मी आता अभ्यास करते. 4:30ला उठले, मी अंघोळ वगैरे करून आले आणि आता 5ला अभ्यास करायला बसले. मी आता करते, कारण की खूप बाकी आहे. पेपर चांगला झाला पाहिजे आज. होपिंग की पेपर चांगला जावा. करते अभ्यास.
ये हुर्रे असं नाही गेलं माझं. म्हणजे मी लिहिलं आहे पण ठोकाठोकी 100/100. ठोकाठोकीला 100 मार्क्स एवढं दिलं आहे ना मी. म्हणजे मी जो टॉपिक वाचला पण नव्हता ना ते टॉपिक मी 4 पेज लिहून आली नाही माहिती कसं. आणि दुसरं काय बोलत होते मी. हां सॅटिस्फाईड का नाही मी सांगते. कारण की म्हणजे मी लिहिला पेपर, नाही लिहिला असं नाही, सगळं लिहिलं. MCQ पण माझे किती 17-18 काय ते राईट आहेत. पण जे मी लिहिलं ना LAQ लिहिले ठीक आहे, SAQ जे लिहिलेत ना त्याच्यावरती 5च SAQ मला येत होते, 3 तर मी ठोकाठोकीचेच लिहिले आहेत. म्हणून असं झालं की यार काय म्हणजे ठोका. 1 eternity later. लेट उठली मी 6ला झोपलेली, 5:45-6ला झोपलेली. मी डायरेक्ट 9ला उठली. ते पण माझ्या फ्रेंडचा मला कॉल आला जेवणासाठी. आणि तेवढ्यातच मला थोडंसं असं झोपेमध्ये जाग आलेली. तर मी टाईम बघत होते म्हणून मी उठली. जर मी तेव्हा उठली नसते ना तर मी डायरेक्ट सकाळीच उठले असते असं मला वाटतं. तर आत्ता मी करते पेपर 2चं स्टडी करते. आता वाजले 11:30, जेवण वगैरे झाले माझं आणि 11:30 वाजलेत आणि आता मी स्टार्ट केला आहे अभ्यास. मला असं वाटतं 2-2:30 वाजेपर्यंत करावं. सकाळी पण थोडं लवकर उठावं आणि करावं, कारण की आता पेपर 1 तर ठीकच गेला माझा, खूप चांगला नाही गेला. पण पेपर 2 मला चांगला द्यायचा आहे म्हणून मी आता एकदम जी जान लावून अभ्यास करते. आय होप उद्या रात्रीपर्यंत सगळं कंप्लीट होईल. परवा सकाळपर्यंत काय राहणार नाही. फक्त मर्मचं थोडंसं टेन्शन आहे, त्याच्यामुळे मर्म आपण परवा सकाळपर्यंत ठेवू. तर परवा सकाळसाठी मी मर्मच ठेवेन आणि सगळं मी कवर करायचा ट्राय करेन. मी आता टाईम वेस्ट नाही करत आणि करते. उठली मी थोडी लेट उठली. मी आज खूप असं लवकर उठायचे कष्ट नाही घेतले, कारण की परत मग मला झोप येते, अभ्यासात पण लक्ष नाही लागत. मग बोलले थोडी लेटच उठते. मी 9 वाजता उठले आणि आज तर संडे, तर ऑब्वियसली बाथरूम्स खाली नसतीलच आंघोळ करायला. मी आज संध्याकाळी रात्री असं आंघोळ करेन. तर मी फ्रेश झाले, कपडे वगैरे चेंज केले आणि आत्ता लागा कामाला. लास्ट 3 पेपर बाकी आहेत, कंप्लीट करा, मग झोपच काढू आपण मस्त. अभ्यास करते मी. आणि चालले आता आंघोळ करायला, कारण की मला भेटलं आहे रिकामं वॉशरूम. तर मी का चान्स सोडू, नाही का. परत भेटतं नाही भेटतं. मग मी जाते आंघोळ करायला. अर्धा सामान मी नेऊन ठेवलं आणि अर्धा तर ठेवते. ऑइल लावलं आहे, केस वगैरे धुते. मी परत येऊन अभ्यास करते. आली गाईज, आंघोळ झाली माझी
आणि घेतलं आहे परत अभ्यास करायला ॲनाटॉमीचा अभ्यास करते मी. पेपर आहे उद्या. ॲनाटॉमीपासून सुटका भेटेल. आणि फिजिओमध्ये जाऊ आम्ही. सेम्ब्यू बाबा येतील आमच्याजवळ. सेम्ब्यू बाबाचे पाय पडायला लागतील. राईटेड बी हे बघा कसं झालं ना, ॲनाटॉमी दिसायला लागली ना. ॲनाटॉमी ऑफ आयबॉल खूप रिपीटेड क्वेश्चन आहे PYQमध्ये. इकडे ॲनाटॉमी ऑफ आयबॉल काय बोलू मी? डार्क सर्कल्स ॲनाटॉमी ऑफ आयबॉल वाचता इकडे आयबॉलची आतमध्ये गेले आयबॉल. हे रिकवर करावं लागेल मला. काय नाही, ह्या फ्रायडेला तर संपणारच आहे ना एक्झाम. मग काय काम? घरी जाऊन काय काम? 4 दिवस काय करायचं? हे रिकव्हरी फेजमध्ये टाकायचं. काय हे झोपायचं चांगलं 18 तास. बाकीचे 6 तास जागे असेल. टी व्ही बिग बॉस, स्प्लिट्सविला जे असेल ना सगळ्याचे सगळे सीझन संपवून टाकते मी. थांबा आता फक्त घरी जाऊ द्या. टीव्हीची खेळ नाही आता. टीवी का असली मालिक आने वाला है, वो भी पूरे एकदम खुले मैदान के साथ. वायवा ठीक आहे, वायवा करून टाकेन मी. काय नाही, वायवा तर दूर आहे अजून. पास तो ॲनाटॉमी हे ॲनाटॉमी ऑफ आयबॉल. मला वाटतं आज परत नाईट ड्युटी 12ला लागेल. शिकताच नाईट ड्युटीची सवय झाली आहे. तर नंतर तर आरामात नाईट ड्युटी. क्या होता है नाईट ड्युटी? बस यूँ चुटकी का खेल है. जाऊ द्या तुम्ही, करते. ज़्यादा बोल दिया अब मैंने. खूप जास्त जुबान लंबी हो गई. एवढी जुबान तर कधी वायवामध्ये चालणार नाही माझी. ठीकच आहे, चलो लेट्स स्टडी ॲनाटॉमी. केस तर मी जसे हायलाईटच करून आले, पण हे माझे नॅचरल कलर आहे. पित्त प्रकृती झोप आलेली. आंघोळ वगैरे करून मस्त मला झोपली पण नाही मी. तर रात्री पण नाही झोपायचं, हा अभ्यासच करत बसायचं. कंटाळा आला. असं झालं कधीही एक्झाम संपेल, कधी मी घरी जाईन. गाईज जेवली पण नाही, जेवायला पण काय नाही. ते पण स्वतःच बनवा, अभ्यास पण आपणच करा, सगळं आपणच करा. मला खूप कंटाळा आला, खूप जास्त कंटाळा आला. आणि अभ्यास पण खूप जास्त आहे, ते टाकून मीच बघू पण नाही शकत. करते आता आहे तेवढा अभ्यास. काय शेवटचे 3 पेपर अवता बघा कसं झालं. असं वाटतं का काय कुठून उचलून आणले रस्त्यावरून मला. शेवटचे 3 पेपर बाकी, पण असं डोकं दुखतं ना पेपरचा अभ्यास करता माझं. तर सिलेबस एक काय भाई संपतच नाही, लूपच आहे हा एक. दिसतं का काय करते मी? अपनी तलवार की पढ़ाई कर रही हो. एनाटॉमी ऑफ टंग तेच करायला मला कंटाळा आला. म्हणजे मेरा
जो मेन औजार है त्याचाच अभ्यास करायला मला कंटाळा आला आहे. ऐसे कैसे हो सकता है? करू आपण अभ्यास त्याचा. बस ना जुली बस. मला भूक लागली, मला लवकर जायचं होतं, अभ्यास बाकी. अभ्यास बाकी सगळा अभ्यास करून बोलते अभ्यास बाकी आहे. गंदा खाना खाने की निंजा टेक्निक. टू ओ क्लॉक ते पण रात्रीची पहाटची जे बोलायचं ते बोल. हे असं तोंड घेऊन मला एवढी झोप आली आहे, काय बोलणार, किती झोप आली आहे ते घेऊन मी हे सगळं करत बसले उद्याच्या एक्झामसाठी. टिपिकल मेडिको थिंग्स चालू आहे माझ्यासोबत. टिपिकल की म्हणजे रात्र आली, उद्या पेपर आहे, तरी पण अजून सिलेबस कंप्लीट नाही. टिपिकल आता मी शोभते मेडिकल फील्डमध्ये. एवढं दिवस शोभत नव्हती ना, अभ्यास करत होती, तर आता पूर्ण फिट होते मी मेडिकल फील्डमध्ये. की उद्या पेपर लिहायचा आहे दुपारी तिथे जाऊन, तरी पण अजून अर्धा सिलेबस तर बाकी पण आपला. गॉड न्यूज काय होईल उद्या.